मान तालुक्यात सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नामदार जयकुमार गोरे यांच्यावर आक्रमक टीका केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी म्हसवड, दहिवडी आणि वडूज इथं संजय राऊत यांच्या पुतळ्याचं दहन करून निषेध नोंदवला. काय म्हटलं त्याचं नाव? जयकुमार गोरे. कापायचं नाही. एक नंबरचा हा यड. ग्राहकांची लायकी काय आहे? कोण हा जयकुमार रावल का काय म्हणताय तो? हा कोण? गोरे ना कोण तो? काय अभिजित दिपकेने तुमच्या प्रधानमंत्र्याला गुडघे टेकायला लावलं हे विसरलात का? संजय राऊतांचं करायचं काय? खाली मुंडा वर पाय. पुतळा जाळण्यात आला, फोटोला चपलांचा हार घालण्यात आला, चप्पल मारो आंदोलन करण्यात आलं आणि घोषणाबाजी करत संताप व्यक्त करण्यात आला. मात्र निषेधापेक्षा आता दुसऱ्याच गोष्टींची चर्चा रंगली आहे. निषेधाचे फोटो आणि व्हिडिओच्या बातम्या पत्रकारांनी चॅनेलवर प्रसारित करतात विरोधकांनी भाजप कार्यकर्त्यांवर टीकेची झोड उठवली. भाडे के टट्टू, भाजपचे बाकीचे कार्यकर्ते गेले कुठं? राज्याचा मोठा नेता, मग एवढीच गर्दी? असे प्रश्न उपस्थित केले जातात. मानदेश प्रांतच्या रिपोर्टनुसार निषेधाची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या एका तासात सुमारे 100च्या आसपास प्रतिक्रिया आल्या. त्यातील बहुतांश प्रतिक्रिया निषेधासाठी झालेल्या उपस्थितीवर टीका करणाऱ्या होत्या. कारण निषेध करण्यासाठी थोडी सुद्धा गर्दी नव्हती. गावोगावी, चौका चौकात याच विषयीची चर्चा सुरू असल्याचं बोललं जात आहे. याच वेळी विरोधकांनी जुना मुद्दाही बाहेर काढला. नामदार जयकुमार गोरे यांच्या विरोधातील प्रभाकर देशमुख यांच्या एका कार्यक्रमाला कमी कार्यकर्ते उपस्थित असल्याचा टोला यापूर्वी भाजप समर्थकांनी सोशल मीडियावर मारलेला होता. आता त्याच मुद्द्यावर विरोधक भाजपलाच लक्ष करत तेव्हा आमच्यावर हसत होता, आता स्वतःच्या निषेधाला किती लोक होते असा सवाल उपस्थित करतात. या निषेधानंतर तालुक्यातील महाविकास आघाडीचे काही कार्यकर्ते तसेच संजय राऊत समर्थक सोशल मीडियावर भाजप कार्यकर्त्यांची खिल्ली उडवत असल्याचं दिसून येत आहे. निषेधासाठी झालेल्या उपस्थितीवरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातून राज्यात भाजप विरोधी वातावरण असल्याची चर्चा काही राजकीय वर्तुळात सुरू आहे. संजय राऊत समर्थकांकडून आणखी एक टोला मारला जातोय. त्यांच्या सोशल मीडियावरील काही पोस्ट आणि प्रतिक्रियांमध्ये कालपर्यंत जयाभाऊंच्या विरोधात भाषण करणारे काही कार्यकर्ते आज जयाभाऊंसाठी रस्त्यावर उतरले. राजकारणात काय काय पाहायला मिळतं अशा आशयाचे दावे केले जात आहेत. या प्रतिक्रियांमध्ये काही ठिकाणी आक्रमक आणि अश्लाघ्य भाषेचा वापर झाल्याचं दिसून येत आहे. एकंदरीत जयकुमार गोरे यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेला वाद आता निषेधाच्या स्वरूपापेक्षा सोशल मीडियावरील राजकीय टोलेबाजीपर्यंत पोहोचला. भाजप आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात. मान तालुक्यात राजकीय वातावरण दिवसेंदिवस अधिक तापताना दिसत आहे. त्यातच जिल्हा बँकेची निवडणुकीची धांदल उडाली आहे. मानदेश प्राईम न्यूजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.